एकंदरीत या संपूर्ण प्रवासाकडे बघताना खूप चॅलेंजिंग आहे. याची तयारी किंवा याचं नियोजन हे पण तितकंच चॅलेंजिंग आहे, एवढं इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. नवीन पिढीला याबद्दल सांगायचं म्हटलं तर करायला काहीच हरकत नाही आणि केलंच पाहिजे, कारण हे सगळं आपलंच आहे, आपलंच वैभव आहे. हे नवीन मुलांनी पण हे अनुभवलं पाहिजे. फक्त हे करत असताना आधी तुम्ही त्याचा प्रगल्भ अभ्यास करा, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मिळवा, स्वतःचं शरीर त्या दृष्टिकोनातून तयार करा, स्वतःला घडवा तसं, आणि मग हे अटेम्प्ट्स करा की हे विक्रम हे पुढे होतच राहिले पाहिजे. म्हणजे असं काही नाही आहे की एकाने केलं आणि आपण बघितलं आणि टाळ्या वाजवल्या. तर हे नवनवीन हेच नाही की याहूनही काही वेगळे उपक्रम काय करता येतील किंवा अजून काही त्याच्यातून निष्पन्न करता येईल, तर असे प्रकारचे उपक्रम नवीन पिढीने केलेच पाहिजेत. ट्रान्स सह्याद्री मोहीम दिवस 21वा. आपण आहोत बरकी डोंगरावरच्या गुहेत. जवळपास 1050 किलोमीटर क्रॉस झालेत आणि आता घड्याळात वाजलेत 4:20. पलीकडे वाशीमध्ये उतरायचं, तिथून पडसाळीला मुक्काम आजचा. उद्या मुडागड मार्गे कोद्यातून पुढचा रूट. अनुभवी ट्रेकर आहेत त्यांच्यासोबत पहिल्यांदा ट्रेक करावा, जेणेकरून त्यांना पण अनुभव येईल आणि त्यांना ट्रेकिंग कसं करावं किंवा ट्रेक कसे करावे, सह्याद्रीत कसं हिंडावं हे समजेल. समाधान सह्याद्रीत फिरल्यानंतर समजतं, त्याच्यामुळे घरात बसून समजणार नाही. त्यासाठी घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे. सह्याद्री हिंडायला पाहिजे, मग तुम्हाला त्याचं समाधान मिळून जाईल. खरं तर ट्रेकिंग म्हणजे दिवसाचं, आता बऱ्याच जणांनी केलं आहे ते एक दिवसाला 25-30 किलोमीटर अंतर पार करून केलेलं आहे. आणि आमच्यासमोर चॅलेंज होतं की कमीत कमी 50-60 किलोमीटर करणं. ते एक मी सांगू शकतो की ते चॅलेंज होतं. त्यासाठी आम्ही पूर्वतयारी केली 2 वर्ष पूर्ण. सह्याद्रीचे गडकिल्ले आपण कसं करतो, आपल्या गावाशेजारी जो किल्ला असतो तो आपण बघत नाही आणि आपण बाहेर हिमालयात वगैरे जातो. तर ते आपण शक्यतो आपण जेवढ्या आसपास किल्ले आहेत किंवा सह्याद्री आहे तो अगोदर भटकायचा, हेच मी सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, सृष्टी फाउंडेशन या आमच्या परिवाराला रोह्यामध्ये 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच वर्षी आमच्या 2 शिलेदारांनी ट्रान्स सह्याद्री मोहीम पूर्ण केली आहे. तर आपल्या तरुणांचं कौतुक आपणच केलं पाहिजे आणि तो आदर्श पुढच्या पिढीला मिळाला पाहिजे. या अनुषंगाने परिवाराचा रौप्य महोत्सव आणि आमच्या 2 शिलेदारांचा सत्कार सोहळा, जो पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, या अनुषंगाने आम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला उपस्थिती लावून एक चांगला पायंडा पाडलेला आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की शिवाजी महाराजांनी घडवलेला इतिहास हा आम्ही असाच पुढे घेऊन जात जाऊ आणि एक चांगला इतिहास आम्हीही निर्माण करू.